कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात. मग मनोधैर्य वाढवण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे. अभिमान आणि अहंकार झाला तर महाराज सराईत गिर्यारोहकांना सुद्धा 500 पायऱ्या चढू देत नाही. गुरु शिखरावर गेलो की एकदम विचार शून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते. महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते. कोमल आणि तेजस्वी अशा दत्त महाराजांचे दर्शन होते. मानवी जन्म सार्थकी लागून सहस्रार चक्रापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो आणि आपले मन महाराजांना एकच विनंती करते, हे प्रभू, आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावेस अशी मी प्रार्थना करतो. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय।